हॅलो फ्रेंड्स, मी सोनल राहते. मी आली आहे तुम्हाला घेऊन आज हँगिंग गार्डन दाखवायला. तर इथे शाळेची पिकनिक आली आहे. इथून आपण सुरुवात केली आहे. तर शाळेच्या पिकनिकमध्ये मुलं एन्जॉय करत आहेत. मी तुम्हाला आता घेऊन जात आहे म्हातारीचं बूट बघायला. म्हातारीचं बूट म्हटला की मुलांना असं वाटतं खरंच काहीतरी म्हातारीचं बूट इथे ठेवून गेली आहे. तर आपण आज तो बघूया, तुम्हाला दाखवते आणि मुलांनाही घेऊन या. त्यात मुलं गेले की त्यांना थोडंसं छान वाटतं गेल्यानंतर. त्यानंतर हा बाजूचा परिसर बघा, इथे समुद्र आहे. मलबार हिल म्हणून ह्याला म्हणतात. तर खूप छान वाटतं इथे आल्यानंतर. आता आपण थोडं पुढे जाऊन बघूया. इथे एक क्लॉक ठेवलेलं आहे. ते क्लॉक असं एक डेकोरेशन म्हणून त्यांनी क्लॉक ठेवला आहे. तर बघायला छान वाटतं. चालू नाही येते पण बघायला छान आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघूया चिमणी, पक्ष्यांसाठी वगैरे पाणी, खाण्याची सोय हेही इथे केलं आहे की त्यांची काळजी घेतात. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारची रंगीत फुलं आहेत, कागदी फुलं आहेत. ती पण छान वाटतात बघायला. जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तेव्हा आणखीनच छान वाटतं. चालता चालता मुलं जसं खांबांना हात लावून खेळतात, तर तसं त्यांनी इथे अबॅकस सारखं आहे. ते खेळता खेळता मुलं पुढे जातात मजा करत. तसं मी पण मजा केली. नंतर आपण जाऊया इको पॉईंटवरती. इथे आतमध्ये आल्यानंतर आपण जेव्हा काही बोलतो तर त्याचा आवाज आपल्याला इकोमध्ये ऐकायला मिळतो. इथे बऱ्याच जणांनी येऊन तो एक्सपिरियन्स घेतला आणि मोठमोठ्याने आवाज करून एन्जॉय पण केलं. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा केलं होतं. इथल्या निसर्गरम्य वातावरणात आपण पुढे जेव्हा येतो तेव्हा इथे एक असा पॉईंट आहे की जिथे शाळेची पिकनिक चे काही बक्षीस वितरण किंवा कोणतेही कार्यक्रम इथे घेतले जातात. तर आम्ही आलो तेव्हा सुद्धा इथे कार्यक्रम होता, परंतु आता ते सगळं संपलेलं आहे. सगळ्यांचं बक्षीस वितरण झालेलं आहे. मुलं आपापल्या घरी सुद्धा गेलेली आहेत. आता पुढे जाऊन बघूया आपण. इथे सुद्धा एक असा स्पॉट आहे की जिथे खालचा व्ह्यू आपल्याला खूप छान वाटतो बघायला. तिथे जाऊन फोटोसुद्धा शूट करू शकतो आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने. पण निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर ही शांती बघून आपल्याला अनुभव घेऊ शकतो आपण आणि फोटोही घेऊ शकतो. आपण आता इथून पुढे जाऊया पार्कमध्ये. लहान मुलांसाठी पार्क केला आहे. तर पार्कमध्ये येताना मुलं इतके एक्साइट असतात की पार्कमध्ये बाहेर निघण्याचं नाव नसतं. कारण आम्ही जेव्हा गेलो होतो तर बरीच मुलं तिथे होती. एक दीड तास तिथे एन्जॉय करतात, परंतु त्यांना त्या छोट्याशा पार्कमधनं बाहेर येण्याचं अजिबात इच्छा होत नाही. गार्डनमध्ये जसं आत येतो तेव्हा इथे दिलेलं आहे की 12 वर्षाखालील मुलांसाठी आहे, परंतु गेल्या गेल्या बघितलं तर इथे मोठी माणसं सुद्धा मजा घेत आहेत. त्यानंतर इथे जसं गार्डनमध्ये असं सगळ्या घसरगुंडी आहे, झोपाळे आहेत. इथे सूचना फलक सुद्धा गार्डनमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यावर दिलंय 12 वर्षाखालील मुलांसाठी आहे. त्यावरच्या लोकांना बसले तर त्यांना 500 रुपयाचा दंड तिथे आकारला जाईल. मला गार्डनमध्ये आल्यानंतर पाळण्यावर बसण्याची खूप इच्छा झाली होती, पण मी ते करू शकली नाही म्हणून मी फोटोग्राफी करत होते. सूचना फलकावर तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं गार्डनमध्ये आलं हे सगळं दिलं आहे. तुम्ही वाचून त्याप्रमाणे करू शकता. ग्रँड रोडला आल्यानंतर तुम्हाला 108 नंबरच्या बसनी कमला नेहरू पार्क म्हणजेच हँगिंग गार्डन तिथे तुम्ही उतरून समोरच तुम्हाला पार्क दिसेल. त्याप्रमाणे तुम्ही पार्कमध्ये एंट्री करू शकता.
गार्डनमधून आल्यानंतर आपण इथे हिरवगार निसर्गरम्य वातावरणात जेव्हा येतो, पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होते. इथे आपल्याला आतमध्ये आल्यानंतर पूर्ण गार्डनचा नकाशा बघायला मिळतो. आता आपण आलो आहोत लिली पॉन्ड जवळ. लिली पॉन्ड मध्ये छोटे छोटे फिश आहेत. चित्रकला ही मुलांच्या आवडीचा विषय आहे. तशी मुलं या निसर्गाच्या वातावरणात येऊन चित्रकलेचा आनंद घेत होते. हे पण मला इथे येऊन पाहायला मिळाले. मी काही न बोलता मी थांबते आणि तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट आणि इथल्या वातावरणाचा मनमोहक आनंद घेण्यासाठी मी थोडा वेळ देते. व्लॉग बनवून दमली आहे मी वातावरण आणि त्याच्यामुळे मी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी सुद्धा बसले आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला? हा पहिलाच व्लॉग आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. बाय.